देवेंद्रजी आता ठीक आहे, नेतृत्व म्हणून भाजपचं नेतृत्व ते राज्यभर करतात, परंतु त्यांचं ऐकण्याची क्षमता असणारा भाजपचा केडर हा सत्तेत असल्यामुळे ऐकतो का नेतृत्व म्हणून ऐकतो, हा माझ्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. जी इमेज देवेंद्र फडणवीसजींची अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स म्हणून महाराष्ट्रात आणि देशभर त्यांची इमेज आहे, त्या इमेजला खरा म्हणजे हा धक्का आहे. अजितदादांचा अनुभव बघता अर्थ खाता त्यांच्याकडे आहे, त्यामुळे सत्तेचा खरा अर्थ त्यांनाच कळालेला आहे. त्यामुळे ते सत्तेपासून बाजूला येतील असं मला काय वाटत नाही. तसं झालं तर स्वागतच आहे आमचं. महापालिका निवडणुकांचे निकाल आले, कोणी हारलं कोणी जिंकलं, पण तुम्हारी जीत से ज़्यादा हमारे हार की चर्चा है असं फक्त एकाच ठिकाणी झालं, आणि ते म्हणजे कोल्हापूर. या कोल्हापूरच्या चित्राच्या मागे जी एक व्यक्ती होती, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, ते आज आपल्याबरोबर कॉफी विथ कौशिकमध्ये आहे. स्वागत आहे तुमचं. नमस्कार, थँक्यू. आज कॉफी विथ कौशिकमध्ये आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. आय एम व्हेरी मच थँकफुल. थँक्यू. खरं तर काँग्रेस हा नंबर 1चा पक्ष येऊनसुद्धा कोल्हापूरमध्ये सत्ता स्थापन करू शकत नाही आहे. कसं बघता तुम्हाला? म्हणजे आम्ही इमॅजिन करू शकतो की तुम्हाला कसं वाटत असेल, पण फक्त असं काही होईल असं वाटलं होतं का? नाही, असं होईल वाटलं नव्हतं. बहुमत मिळेल अशी मला खात्री होती. परंतु यावेळी झालं का असं की 4चे वॉर्ड असल्यामुळं, प्रभाग असल्यामुळं, आम्ही आत्तापर्यंत आमचे सगळेजण लढत होते ते सिंगल प्रभागातून लढत होते, आणि या 4च्या प्रभागाची सवय आमच्या लढणाऱ्यांना आणि त्यांना मतदारांना ठीक आहे मतच टाकायचे असतात, परंतु शेवटी चॉईस करत असताना थोडं प्लॅनिंगमध्ये आमचं काही प्रमाणात कमतरता राहिली, किंवा 1-2 वॉर्डामध्ये उमेदवारी मध्ये काही गोष्टी घडल्यामुळं 1-2 आमचं 20मध्ये 4 पॅनेल आमचे काही आले नाहीत, नाहीतर सगळ्या पॅनेलमध्ये 4, 2, 3 हे आले. म्हणजे मी कालसुद्धा म्हटलं की याचा अर्थ कोल्हापूरकरांना काँग्रेस यावी असं वाटत होतं. फक्त त्या 4 पॅनेलमध्ये उमेदवार चुकीच्या सिलेक्शनमुळं थोडं आम्ही पाठीमागून राहिलो, नाही तर सत्ता आली असते. पण ही तिघंही एकत्र लढत असताना आपण सुद्धा आधी काहीतरी एखाद्या वेगळ्या पद्धतीची युती किंवा आघाडी करावी असं तुम्हाला वाटलं नाही का? कारण कोल्हापूर ही एकमेव जागा होती जिथं महायुती म्हणून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित दादा आणि शिंदे असे लढले होते. इतर कुठेही महाराष्ट्रात 28 जागांमध्ये अशा पद्धतीनं ते एकत्र नव्हते. त्यामुळे खरं तर क्रेडिट आहे की असे तिघं समोर असताना सुद्धा काँग्रेसनं सर्वात जास्त जागा तिथे जिंकल्या. पण असं होऊ शकतं, आणि आपण त्यासाठी कोणाबरोबर तरी युती करावी, आघाडी करावी असं वाटलं नव्हतं का? नाही, आमचं श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या इलेक्शनपासून इंडिया अलायन्स म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये चांगलं काम करत होतो. परंतु मी मगाशी म्हणलं तसं 4चं पॅनेल असल्यामुळं चिन्ह पोचवणं 10-12 दिवसामध्ये हा मोठा चॅलेंज होता. आम्ही शरद पवार गटाशी चर्चा केली होती, त्यांना 2 जागा देतो म्हणून सांगितलं होतं, परंतु त्यांचे उमेदवार म्हणले की 3 काँग्रेसचे असणार आणि 4था आम्ही दुसरं चिन्ह घेऊन उभारलो तर आम्हाला यश मिळणार नाही, आणि म्हणून ते दोघंही माझ्या चिन्हावर त्या ठिकाणी होतात. तीच परिस्थिती आम आदमी पार्टीची होती. आम आदमी पार्टीला आम्ही 1 सीट द्यायला तयार होतो, परंतु ते शक्य झालं नाही, म्हणून आम्ही निर्णय घेतला कॉन्शियसली की मैत्रीपूर्ण लढूया आणि पोस्टपोल अलायन्स आपल्याला करता येईल, कारण की तिथं काँग्रेसची ताकद आमची आहे, आणि त्यामुळंच आम्ही 74 जागा लढू शकलो. म्हणजे ज्यावेळी ही महापालिकेची निवडणूक लागली त्यावेळी अर्ज करण्याची आम्ही विनंती केली, त्यावेळी 400 अर्ज आले आम्हाला. म्हणजे 81 जागेसाठी 400 इच्छुकांची ॲप्लिकेशन्स काँग्रेस कमिटीमध्ये आले. त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स होता की काँग्रेस म्हणून आम्ही लढणं हे सोयीचं राहणार आहे, आणि जिथं शिवसेनेला आम्ही सोबत घेतलंच होतं, त्यामुळे जिथं त्या पक्षाची ताकद आहे तिथं त्यांना घेण्यास, त्यामुळे अलायन्सचा काही परिणाम झाला असं म्हणलं तर काही तसा काही परिणाम झालेला नाही. तुम्ही दर निवडणुकीला एक स्लोगन कॉइन करत असता, याही निवडणुकीला केलं आहे, ते तुम्ही स्वतः करता, त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे? नाही, इलेक्शनची तयारी आमची पहिल्यापासून चालू असते. म्हणजे महानगरपालिका लागणार हे आम्हाला माहीत होतं, आणि सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंग नंतर ते लागणार, त्यामुळे गेले
4 महिने आम्ही इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये कंटिन्युअस होतोच. त्यामुळे आमची इंटरनल टीम आहे, काही बाहेरचे लोक आहेत, असे मिळून आम्ही तो स्लोगन एक 4-5 तयार केले आणि त्यातून मग कोल्हापूर कसं तुम्ही म्हणचिला तसं, हा मी स्लोगन काढण्यामागचा फक्त स्लोगन नव्हता, तर या कॅम्पेनमधून आम्ही लोकांच्याकडून जाहीरनामा मागून घेतला. 12,500 लोकांनी आम्हाला सूचना पाठवल्या की तुमची सत्ता आली तर तुम्ही काय केलं पाहिजे. म्हणजे अगदी कोल्हापुरातली लोक जी अब्रॉड आहेत तिन्ही सूचना पाठवल्या. म्हणजे इंडियन रोड काँग्रेसच्या व्यवस्थापनातून रस्ते व्हावेत ही सूचना आम्हाला अब्रॉडवरून आली. अच्छा. म्हणजे त्या मानांकनानुसार रोड व्हावेत ह्या सूचना. काही वेगळ्या सूचना आल्या की एक कोल्हापूर कनेक्ट नावाचा ॲप तयार करा. म्हणजे अगदी काही लोक घरी एकटे राहत आहेत, सिनियर सिटीजन्स, त्यांना साधा प्लंबर पाहिजे असेल, त्यांना रिक्षा पाहिजे असेल तर महापालिकेनं ॲप तयार करावा आणि त्याच्यावर त्यांची लिस्ट, म्हणजे अर्बन ॲप जसा मुंबईमध्ये आहे तसा महापालिकेचा ॲप तयार करावा, पार्किंगसाठी महापालिकेचा ॲप तयार करावा. अशी इनोव्हेटिव्ह सूचना आम्हाला या ह्याच्यातून आल्या आणि म्हणून आम्ही कॅम्पेन अशी केली, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणचिला तसं, तुम्हाला काय पाहिजे कोल्हापूरमध्ये ते आम्हाला सांगा, आम्ही ते करू. आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो कारण की लोकांच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवू शकतो. तुम्ही मला वाटतं दरवेळेला असं करता ना, निवडणुकीच्या वेळेला असं काहीतरी एक स्लोगन देता. शेवटी कसं आहे, इलेक्शन आता ही वेगळ्या मोडवर घेऊन पारंपरिक मोडनं लढून चालत नाही. आता आम्ही ते केलंच, परंतु सकाळी सगळ्यांना भेटायला मी सुरुवात केली 6 मला वाजल्यापासून. अगदी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकवर भेटताना आम्ही पाहिलंय. आणि मला वाटतंय आय विल नॉट से की माझं कुणी घेतलं, परंतु सगळ्यांनी महाराष्ट्रात पुढं ते अनुकरण त्याचं केलं. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, कारण की राज्यकर्ते म्हणून तुम्ही लोकांच्याकडे जाणं, लोकांशी चर्चा करणं लोकांनाही आवडतं आणि लोकही सूचना देतात. म्हणजे मला ज्या सूचना आल्या, अगदी मी चहाच्या गाडीवर गेलो, नाश्त्याच्या गाडीवर त्या ठिकाणी गेलो, रंकाळ्याला गेलो, तिथूनही लोकांनी काही सूचना पाठवल्या. म्हणजे हा मला वाटते ही सिस्टीम प्रत्येक राजकीय पक्षाने केली पाहिजे की लोकांशी संवाद, आणि तो संवाद कायमपणे ठेवता येईल का हाही प्रयत्न झाला पाहिजे. खरं तर काँग्रेस आणि निवडणुकांबद्दल आता जर बघितल्या ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्या त्यात असं वाटतं की काँग्रेस पक्ष म्हणून निवडणूक लढतच नाही. काँग्रेसमध्ये कोल्हापूरला बंटी पाटील आहेत म्हणून काँग्रेस जिंकते. चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार हे निवडणूक लढतात, काँग्रेस लढत नसते. ते एकत्रसुद्धा नसतात, म्हणजे तिथे ते आपापले गट, आपापली लोकं ह्याच्यासाठीच फक्त लढत असतात. तेच आपण बघितलं की लातूरमध्ये अमित देशमुख हे निवडणूक लढतात आहेत, काँग्रेस लढत नाही आहे. तर एकंदरीत काँग्रेस पक्षातली ही जी मरगळ आहे ती दूरच होत नाही आहे. नाही, असं म्हणता येणार नाही, कारण की आता मी कोल्हापूरमध्ये जिवंत आहे, काँग्रेसची आयडियोलॉजी आहे म्हणून जिवंत आहे. अमित देशमुखांच्या लातूरमध्ये काँग्रेसला मानणारा वर्ग आहे म्हणून आम्ही ती पुढं घेऊन जाऊ शकतो. विदर्भात काँग्रेस आहे म्हणून नेतृत्व तयार होतं आहे. म्हणजे असं म्हणता येणार नाही की आता नांदेडचा अनुभव आपल्या पाठीमागं आहे की अगदी अशोक चव्हाण साहेब गेल्यानंतर सुद्धा काँग्रेसच्या विचारधारेचे लोक काँग्रेसबरोबर राहिले, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, राहिले. ठीक आहे, महापालिकेचं गणित वेगळं असतं. म्हणून मला वाटत नाही की काँग्रेस म्हणून आम्ही लढत नाही असं म्हणता येणार नाही, कारण की आम्ही म्हणजेच काँग्रेस आहोत. म्हणजे आम्ही ज्यावेळी चेहरा आमचा ज्यावेळी पुढे येतो त्यावेळी तो काँग्रेसचा चेहरा म्हणून पुढे येतो आणि काँग्रेसचा बेस आहे, तो बेस असल्यामुळं आम्ही यश मिळवू शकतोय. पण काँग्रेसमध्ये काम कमी, भांडणं जास्ती, गट जास्ती असं नाही आहे का? नाही, तसं काही नाही आहे. प्रत्येक पक्षात आपल्याला ते बघायला मिळतं. लोकशाही आहे पक्षात सगळ्या, त्यामुळं आता भाजपमध्ये भांडणं कमी आहेत का, शिंदे गटात भांडणं कमी आहेत का, अजितदादांच्या गटात भांडणं कमी आहेत का, किंवा कुठल्याही गटात भांडणं ते असतातच, परंतु शेवटी नाही, हे मान्य आहे, हे मान्य आहे. पण म्हणजे काँग्रेस हा देशातला सगळ्यात जुना पक्ष म्हणवला जातो आणि म्हणून, आणि तरीही तो टिकतोही, वाटेल ते झालं तरी शेवटी काँग्रेस पक्ष हा टिकून राहतोय. पण तो ज्या परिस्थितीत टिकतोय, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला सातत्यानं विचारते. काय आहे की भाजपामध्ये भांडणं असतील पण ती मिटवायला एक व्यक्ती आहे आणि ती सतत अवेलेबल असते, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. शिंदेंकडे, एकनाथ शिंदेंच्या शब्दाच्या पलीकडे कोणी नाही. हेच उद्धव ठाकरेंकडे आहे, हेच अजितदादांकडे आहे. पण हे काँग्रेसमध्ये नाही आहे की अंतिम शब्द आणि असा शब्द की जो सतत लोकांना अवेलेबल आहे, असं काँग्रेस पक्षात नाही आहे.
नाही, दोन गोष्टी आहेत या, डिसेंट्रलाइज आणि सेंट्रलाइज्ड. आता भाजपमध्ये सेंट्रलाइज पॉलिटिक्स आहे, ते सत्तेचं पॉलिटिक्स आहे, ते नेतृत्वाचं पॉलिटिक्स आहे असं मी मानत नाही. कारण की देवेंद्रजी आता ठीक आहे, नेतृत्व म्हणून भाजपचं नेतृत्व ते राज्यभर करतायत, परंतु त्यांचं ऐकण्याची क्षमता असणारा भाजपचा केडर हा सत्तेत असल्यामुळं ऐकतो का नेतृत्व म्हणून ऐकतो, हा माझ्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे त्याच्यावर ज्यावेळी सत्ता नसेल त्यावेळी नेमकं त्याचा ॲनालिसिस होईल. ज्यावेळी भाजप सत्तेत नसेल पुढच्या काळामध्ये त्यावेळी देवेंद्र फडणवीसजींचा ऐकणारा महाराष्ट्रातला भाजपचा केडर किती आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसेल. त्यामुळे आत्ता जे त्यांचं एक हाती सेंट्रलाइज नेतृत्व असं पण ज्यावेळी बोलतो त्यावेळी ते सत्तेतलं नेतृत्व आहे, पक्षातलं आहे का, तर सत्ता नसेल त्यावेळी कळेल की ते पक्षातलं आहे का. आणि म्हणून काँग्रेसमध्ये सुद्धा असं नाही आहे की आज जनरल सेक्रेटरी आमचे आहेत, त्यांचा अंतिम शब्द असतो, ते काय सांगतात त्याच्यावर सगळ्यांना ऐकावंच लागतं. प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांचा शब्द असतो तो ऐकावाच लागतो. ठीक आहे, मतभेद असू शकतात, परंतु अल्टिमेटली काँग्रेसमध्ये सुद्धा एक हायरकी आहे की त्या हायरकीच्या पुढं कुणालाही जाता येत नाही. आणि ती हायरकी ज्यावेळी अडचणी येतात त्यावेळी अंमलात येते. अनेक वेळा या महाराष्ट्रामध्ये तिकीट वाटपात, आता तिकीट वाटपामध्ये मी सुदैवानं त्या कमिटीमध्ये होतो. शेवटी आम्ही प्रदेशमध्ये पार्लिमेंटरी बोर्डातनं निर्णय घेतल्यावर CEC मध्ये फायनल निर्णय होतो. खरगे साहेब जो निर्णय घेतात तो सगळे मान्य करतात तिथं. त्यामुळे असं नाही की मान्य होत नाही किंवा कोण करत नाही. तिथे मान्य होतो, नंतर बी फॉर्म चोरल्याही जातात, बी फॉर्म कोणी कोणाला वाटतं असंही, हेही फक्त काँग्रेसमध्येच होऊ शकतं. नाही, नाशिकमध्ये बडजुगरांनी केलं ना भाजपमध्ये. त्यामुळं हा AB फॉर्मचा घोळ हा प्रत्येक पक्षामध्ये असतो. आणि सुदैवानं प्रत्येक पक्ष आपल्या विश्वासू म्हणजे तिथला पदाधिकारी त्यांच्याकडे तो AB फॉर्म. आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं, भाजपच्या गाडीच्या पाठीमागनं माणसं पळत होते AB फॉर्मसाठी. त्यामुळे हा तो एक हे आहे, म्हणजे तो एक सगळीकडेच तो प्रॉब्लेम आहे, असं नाही की तो प्रॉब्लेम. यामध्ये काय आहे की प्रत्येक पक्षानं शेवटच्या दिवसापर्यंत निर्णय घेणं थांबवलं पाहिजे, आता मला वाटतंय. म्हणजे माझा एक अनुभव जो काय कोल्हापूरमधला किंवा प्रत्येक ठिकाणचा, तुम्ही 4 दिवस आधी उमेदवारी डिक्लेअर केली पाहिजे. भले तुमचा माणूस असू दे नसू दे, तुम्हाला बदलायचा असेल निर्णय तर शेवटच्या दिवशी काही त्यात बदल करायच्या सूचना तुम्ही देऊ शकता. परंतु आता AB फॉर्मची जी पळापळ शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे हे पक्षानं प्रत्येकानं ठरवलं पाहिजे की माझे निर्णय फायनल आहेत. हे निर्णय फायनल झाले तर मग त्या इच्छुकाला सुद्धा हँगिंग राहत नाही, त्याला निर्णय घ्यायचा तो घेईल ना, अपक्ष उभारायचं घेऊन टाकेल. हे शेवटपर्यंत ठेवणं प्रत्येक पक्षानं हे मला वाटते चुकीचं आहे असं मला वाटतं. त्यात कुठंतरी प्रत्येक पक्षानं धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. एक हा भाग झाला. दुसरीकडे तुम्ही असो किंवा विरोधी पक्षालाच एकंदरीत विधिमंडळात नेतृत्व मात्र मिळत नाही आहे, आणि विरोधी पक्ष नेतेपद म्हणजे ते तुमच्याकडे सुद्धा येणार असं असलं, नाव जरी असलं तरी ते दिल्याच जात नाही आहे. काय तुमची भूमिका आहे याच्यावर? मला वाटतं भाजप आणि जे महायुतीतली सत्ता आहे ते विरोधी पक्ष नेतेपद द्यायला एवढं घाबरतात का असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडला. एका बाजूला तुम्ही 200-225 आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आणले, जनतेनं मॅन्डेट दिला, कसा दिला का दिला ह्या वादातला विषय असू शकतो, परंतु तुम्हाला लोकशाहीमध्ये मॅन्डेट मिळालेला आहे. आता 29 महापालिकेमध्ये तुम्हाला 24 महापालिका महायुती म्हणून जवळजवळ तुम्ही सत्तेत 23-24 ठिकाणी येणार. मग एक विरोधी पक्ष नेत्यानं तुमचं काय होणार आहे? लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर मला वाटते आपण दिल्लीमध्ये बघितलं, आम आदमी पार्टीचे 3 भाजपचे होते, आम आदमी पार्टीनं तिथं दिलं. तर इथं सुद्धा विधानसभा आणि विधान परिषद हे दोन्हीकडं त्यांनी लोकशाही ठेवायची असेल तर दिलं पाहिजे. आणि जी इमेज देवेंद्र फडणवीसजींची अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स म्हणून महाराष्ट्रात आणि देशभर त्यांची इमेज आहे, त्या इमेजला खरा म्हणजे हा धक्का आहे की त्यांनी न देणं म्हणजे मग एवढी भीती का असा प्रश्न येतो. कारण बहुमत तर तुमचं आहे, तुम्ही विधानसभेमध्ये कुठलाही कायदा करताना बहुमताच्या जोरावर तुम्ही तो करू शकता. विरोधी पक्ष नेता असणं हे सरकारला देखील फायद्याचं असतं, कारण की आज विरोधी पक्ष नेत्याने अनेक मुद्दे मांडले जातात, चांगल्या गोष्टी. आम्ही आज विरोधी पक्षात आहोत, आम्ही अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्यानंतर पुढं सरकारच्या बाजूने ते ॲक्सेप्ट होतात. तर मग विरोधी पक्ष नेता नसणं मला वाटतं लोकशाहीला चुकीचं असं मला वाटतं. पण देतील असं वाटतं का? आशा
मग त्याच्यासाठी काही कायदेशीर पावलं उचलल्या जाऊ शकतात का? नाही, काय आहे की कायद्यात तरतूद नाही आहे कुठल्याच गोष्टीची, द्यावं नाही द्यावं, आणि तो सर्वस्वी अधिकार सभापती आणि अध्यक्षांचा आहे. आणि मला वाटतं की पूर्वी कधी त्याचा विचार केला गेला नव्हता, कारण की असं पॉलिटिक्स खेळलं गेलं नाही न देण्याचं. तेव्हा मला वाटतं की कोर्टात जाण्यापेक्षा लोकशाहीचं, आम्ही ज्यावेळी म्हणतो विधिमंडळ हे सर्वोच्च आहे, म्हणजे कोर्टापेक्षा देखील विधिमंडळ हे सर्वोच्च आहे असं आम्ही ज्यावेळी मानतो, त्यावेळी या विधिमंडळाचा निर्णय कोर्टानं घेऊन आम्ही विधिमंडळ कुमकुवत करायचं का, असं माझं एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं मत आहे की ह्या विधिमंडळातनं राज्याचे निर्णय होतात. विधिमंडळ हे कोर्ट विधिमंडळाला काही बोलू शकत नाही. अशा वेळी आम्ही इथला निर्णय होऊ शकत नाही, आम्ही एवढे कुमकवत आहोत की इथं आम्ही निर्णय घेऊ शकत नाही तुमच्या आधारात. हाही मेसेज महाराष्ट्रात चुकीचा आहे असं मला वाटतंय. त्याचा विचार देखील सभापती अध्यक्षांनी करावा. मुंबईतल्या काँग्रेसच्या परफॉर्मन्सकडे तुम्ही कसं पाहता महापालिका निवडणुकीतल्या? नाही, मुंबईमध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी देखील आमची चर्चा झाली आणि मुंबईतल्या सगळ्यांचाच एक कॉन्शियस डिसिजन होता की आम्ही एकटं गेला पाहिजे, कारण की विधानसभेमध्ये काही गोष्टी घडल्या होत्या. आमचे काही स्ट्रॉंग मतदारसंघ जागा वाटपामध्ये त्या ठिकाणी गेले होते आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती की जागा वाटप होणं महत्त्वाचं होतं, आणि म्हणून काही स्ट्रॉंगहोल्ड आमचे ते शिवसेनेला किंवा इतर घटक पक्षांना गेले होते. आणि म्हणून साधारणपणे सगळ्यांची एक इच्छा होती की आपण वेगळं लढू आणि पोस्टपोल अलायन्स आपल्याला करता येईल असं होतं. आणि म्हणून तो प्रयोग मुळात काँग्रेसनं केला. मला त्यातनं निष्पन्न एवढंच वाटते की आता किमान काँग्रेसचं चिन्ह आम्ही मुंबईमध्ये सगळीकडे पोचवू शकलो. किमान काँग्रेस एकट्यानं ताकदीनं उभी राहू शकते. यश अपयश हे प्रत्येक निवडणुकीत येणारच आहे. आम्ही समजा एकत्र आलो असतो तर काही यश येणार होतं का? म्हणजे आज ज्या पद्धतीनं MIMनं काँग्रेसची मतं घेण्याचं काम अनेक जिल्ह्यामध्ये केलं, तो प्रयोग झाला असता कदाचित. म्हणजे वेगवेगळे घटक वेगळे लढले असते जे वोट डिवाईड करू शकले असते. त्यामुळे मला वाटत नाही की हा डिसिजन चुकला आहे किंवा काय नाही. हा ठीक आहे, आता ॲनालिसिस करावं लागेल वॉर्ड वाईज, म्हणजे नगरसेवक वाईज, की काँग्रेसच्या उमेदवार उभारल्यावर शिवसेना मनसेच्या उमेदवारांना किती मतं पडली, आणि त्याच्यावर मग ठरवावं लागेल की बाबा हा निर्णय योग्य होता का, त्याचा फटका नेमका बसला. म्हणजे दोन्ही ठाकरेंपासून दूर राहण्याचा एकदा असेस करावं लागेल, कारण की तो वॉर्ड म्हणजे वॉर्ड वाईज करावा लागेल की त्या वॉर्डामध्ये आमचे उमेदवार उभारले का शिवसेना मनसेचे उमेदवार उभारलेल्याचं जिथं ते पडले तिथं आमच्या उमेदवारांना फटका बसला का. तर असं ॲनालिसिस करावं लागेल, आणि ॲनालिसिस केल्यावर लक्षात येईल की मग आमची वोट बँक डिवाईड होऊन नुकसान झालं का आमची वोट बँक तशीच राहिली, ह्याचं ॲनालिसिस करावं लागेल मला वाटतं. तुम्हाला असं वाटतं का की वंचितकडनं ज्या पद्धतीचं समर्थन अपेक्षित होतं, म्हणजे त्यांना ज्या जागा दिल्या तिथे त्यांनी शेवटी काही ठिकाणी उमेदवार न देणे वगैरे, हा सगळा घोळ झाला आणि काँग्रेस आणि वंचितचा अनुभव खूपसा काही चांगला नाही आहे आत्तापर्यंतच्या चर्चेचा, त्यामुळे वंचित बरोबर जाणं हे चुकलं का काँग्रेसचं नाही, मुंबईत? असं म्हणता येणार नाही, कारण की काय आता पॉलिटिकल सिस्टीममध्ये मी म्हणतोय, आता मी जे बघतोय सगळीकडं अलायन्सेस, आता पुण्यामध्ये आम्ही पहाटे 5 वाजेपर्यंत अलायन्स करत बसलो. मला वाटतं आता सगळ्या पक्षांनी कॉन्शियस डिसिजन घेतला पाहिजे अलायन्स करताना, की आधी चर्चा व्हायला पाहिजेत. किमान 50% मतदारसंघ आमचे 10-15 दिवस आधी सुटले पाहिजेत. उमेदवार आमचे निश्चित पाहिजेत. आज प्रत्येक पक्ष काय अलायन्समध्ये काय होते, प्रत्येक पक्ष सीट मागतो, उमेदवार सांगत नाही. म्हणजे आज पक्षाने देखील ठरवलं पाहिजे की बाबा सीट मागताना उमेदवार कोण आमचा असणार आहे, त्याची विनेबिलिटी आहे का, त्याचा विचार केला पाहिजे. आता आम्ही कोल्हापूरमध्ये अलायन्सेस जिल्हा परिषदला आता केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा माणूस काँग्रेसवर उभारला आणि काँग्रेसचा माणूस स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर उभारलेला आहे. म्हणजे ती सीट स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाहिजे होती. आमचा माणूस स्ट्रॉंग होता, ते अंडरस्टँडिंग आम्ही केलं. राजू शेट्टींनी देखील मान्य केलं, त्यांचा माणूस स्ट्रॉंग होता कारण सीट माझ्याकडे होती, आम्ही त्यांचा माणूस घेतला आणि आमच्या चिन्हावर उभा केला. हे अंडरस्टँडिंग आपण केलं तर मला वाटते प्रत्येकानं इगो बाजूला ठेवले तर मला वाटते यश येऊ शकतं. आणि वंचितचा फायदा आम्हाला लातूरमध्ये झाला, अनेक जिल्ह्यामध्ये झाला, कोल्हापूरमध्ये सुद्धा जिल्हा परिषदला वंचित आमच्याबरोबर आहे, त्याचा फायदा आम्हाला होईल. त्यामुळे फायदा झाला नाही असं म्हणणं संयुक्तिक होणार नाही.
तुम्ही इतक्या वर्षापासून राजकारण बघताय आणि समोर जे काही घडतंय म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींचं म्हणजे आमच्यासाठी समोर जे काय घडतंय तुमच्यासाठी पडद्यामागचं पण तुम्हाला माहिती असेल. नक्की ते दोन पक्ष एक होणार आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, आता जो मेसेज खाली चाललेला आहे की कोल्हापूरमध्ये सुद्धा काल 3 दिवसापूर्वी मेसेज तसा झाला की तुम्ही घड्याळ चिन्ह घेऊन लढावं, आणि म्हणून राजीव किसन आवळे जे माजी आमदार आहेत त्यांचे मुलगा आणि त्यांना 2 सीट आमच्या चर्चेतून हातकणंगले तालुक्यात गेल्या होत्या. त्यांनाही तसा मेसेज आला, त्यांनी हातचिन्हावर निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. त्यामुळे कदाचित ती प्रोसेस चालू झालेली दिसते, परंतु अजून सुद्धा तुतारी चिन्हावर काही उमेदवार उभारलेले आहेत जिल्हा परिषदला सुद्धा. त्यामुळे नेमका आता प्रदेशाध्यक्षांचा निरोप तसा आहे, बाकी आणि कोणाचा निरोप वेगळा आहे का, कारण की मला अजून कन्फ्युजन आहे. आणि अजून सुप्रियाताई मला एकट्या भेटलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांना मी खरं विचारणार आहे नेमकं काय आहे. अच्छा, ते तुम्हाला तरी लवकरात लवकर कळो. आणि खरं तर आत्ताच सकाळी आज संजय राऊत यांची पत्रपरिषद झाली नेहमीप्रमाणे, आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ही दोघं एक येणार आणि आल्यावर ते कशाला सत्तेतच जातील असं तुम्हाला का वाटतं? ते दूरही होतील, महाविकास आघाडीतही येतील असं त्यांचं म्हणणं आहे. अजित पवार, अजितदादा. अजितदादा हे महाविकास आघाडीबरोबर येतील असं त्यांच्या बोलण्यावरून दिसलं. पण असं खरंच होऊ शकतं का? हे फारसं काही लॉजिकला पटण्यासारखं वाटत नाही आहे. पण तुम्हाला काय वाटतं आणि काँग्रेसची यावर काय भूमिका आहे? अजितदादांचा अनुभव बघता अर्थ खाता त्यांच्याकडे आहे, त्यामुळे सत्तेचा खरा अर्थ त्यांनाच कळालेला आहे. त्यामुळे ते सत्तेपासून बाजूला येतील असं मला काय वाटत नाही. तसं झालं तर स्वागतच आहे आमचं. ते जर आले महाविकास आघाडी तर निश्चितपणे महाविकास आघाडी मजबूत होईल, त्याचा तो विषय नाही. परंतु मला नाही वाटत की आता 4 वर्षाची सत्ता शिल्लक आहे अजून, ती सत्ता सोडून विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता दादांची आज असेल असं मला वाटत नाही. परंतु पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं त्यांचा केलेला अपमान आणि त्यांच्यावर केलेली वक्तव्य पाहता स्वाभिमानी अजितदादांनी निर्णय घ्यायला हरकत नाही. बघू अजितदादा काय निर्णय घेतात आणि तुम्हाला सुप्रियाताई भेटल्या की त्या काय सांगतात. आता तुम्ही अजितदादांचं स्वागत करताय, पण राज ठाकरेंचं तसं स्वागत करणार आहे का तुम्ही महाविकास आघाडीमध्ये? नाही, तो आमचा डिसिजन मुंबईमध्ये झाला होता की आम्ही ते करू शकत नाही, आणि म्हणून कॉन्शियस डिसिजन त्यावेळी मुंबई महापालिकेमध्ये आम्ही घेतला होता. पण उद्धव ठाकरे काही त्यांना सोडत नाहीये असं सध्या तरी दिसतंय. पहिल्यांदा ज्यावेळी दोघं एकत्र येणार त्यावेळी काँग्रेस म्हणून आम्ही भूमिका सगळ्यांनी पॉझिटिव्ह मांडली. दोघं घर एकत्र येत असेल तर कुणाला चांगलं वाटणार नाही? चांगलंच वाटणार आहे की शेवटी आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विचार घेऊन हे दोन्ही नेतृत्व त्या घरामध्येच त्यांच्याच मुशीत तयार झालेले. आज ते एकत्र येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु उद्याच्या भविष्यात नेमकी आयडियॉलॉजी काय राहणार? कारण की अजून निवडणूक, आता सगळ्या निवडणुका संपल्यात, आता 4 वर्ष कुठल्याही निवडणुका नाही आहेत. त्यामुळे आता 4 वर्षानंतरच कळेल की नेमकं काय पोझिशन राहील, काय आयडियॉलॉजी राहील, त्यांचा थॉट प्रोसेस काय राहील. त्याच्यावर त्यावेळी चर्चा करणं संयुक्तिक राहील मला वाटतं. वर्षा गायकवाडांवर कारवाईची मागणी केली आहे भाई जगतापांनी, तुम्ही सहमत आहात का? नाही, मला वाटतं वर्षा गायकवाडांनी सगळ्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. मी परवा आमचे पराभूत उमेदवारांची बैठक घेतली, त्यावेळी त्यांना सांगितलं यशाचे अनेक मालक असतात. जर 50 सीट निवडून आले असत्यात, सगळ्यांनी माझा वाहवा केला असता, बंटी पाटलांच्यामुळे झालं, परंतु अपयशाला देखील आपणच जबाबदार आहे असं मी स्वतः सांगितले. मी जबाबदारी अपयश, त्यामुळं यश मिळालं नाही म्हणून नेतृत्व अपयशी असं म्हणणं चुकीचं आहे. कारण की शेवटी हे यश कशा पद्धतीनं भाजपनं मिळवलेलं आहे. भाजपला सुद्धा 110 जागा मिळवायच्या होत्या, त्यांना एकनाथ शिंदेना बरोबर घ्यायचंच नव्हतं BMC मध्ये, म्हणून सुप्रीम कोर्टाच्या तारखा पुढे जात आहेत. आता जर 110 जागा आल्या असत्या, बहुमत स्पष्ट मिळालं असतं भाजपला, तर एकनाथ शिंदेच्या विना महापालिकेत सत्ता आणणं हाच उद्देश भाजपचा मुळात पहिल्यापासून होता. आणि म्हणून तुम्ही सगळ्या मुंबई महापालिकेचं सीट वाटप बघितलं, युती होणार नाही अशी चर्चा होती. तर पहाटे 7:30ला रवींद्र चव्हाणांनी नागपूर अधिवेशनात प्रेस कॉन्फरन्स घेतली. म्हणजे एवढ्या सकाळी प्रेस कॉन्फरन्स झालेल्या नागपूरमध्ये तर आम्ही बघितलेलं नाही. 7:30ला घेऊन कुठल्याही परिस्थितीत युती होणार असं जाहीर केलं. याचा अर्थ काय की
युती करणं भाग पडलं. त्यामुळे त्यांच्याबरोबर लढाई करताना मुंबई काँग्रेसले सगळे नेते, वर्षाताई असतील, असलम असतील, अमीन पटेल असतील, नसीमबाई असतील, भाई जगताप असतील, हंडोरेजी असतील किंवा अनेक सगळे नेते, सचिन सावंत आहेत आमचे, या सगळ्यांनी चांगली फाईट दिली असं म्हणावं लागेल. ठीक आहे, आता पक्षात वाटतं की हे अपयशाचं कुणाला तर जाऊ दे, परंतु नवीन येणारा माणूस काय करणार आहे ह्यालाही महत्त्व राहतं. त्यामुळं मला वाटत नाही की वर्षाताईंनी प्रयत्न केले नाहीत वगैरे म्हणणं संयुक्तिक नाही. त्यांनी ताकदीनं प्रयत्न केले आणि भाई जगतापांच्या सकट सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं. माझं उलटं म्हणणं आहे की कुणी सहकार्य केलं नाही असं नाही, शेवटी जॉईंट एफर्ट सगळ्यांनी लावले. वर्षाताई सहमत आहेत का? नाही, ताई सहमत आहेत त्याला कारण की काँग्रेस कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत. ठीक आहे, आता निवडणूक झाल्यावर थोडं इकडं तिकडं होतं, परंतु ते शेवटी एकत्र करून सगळ्यांना पुढं घेऊन जावंच लागेल आम्हाला. एक प्रश्न ना नेहमी राज ठाकरेंच्या बद्दल आणि काँग्रेसबद्दल आता मला डोक्यात येतो, तो हा आहे की खरं तर राज ठाकरे यांची जी काय आयडिओलॉजी आहे ही काँग्रेसची जी काही नॅशनल एक इमेज आहे, मग त्यात UP बिहार वगैरे आलं, त्याला फारसं उपयुक्त अशी ती भूमिका नाही आहे आणि म्हणूनच मला वाटतं तुम्ही ते डिस्टन्स राज ठाकरेंपासून सतत मेंटेन करताय. आता ते UP बिहारमध्ये काँग्रेसची सत्ता येतच नाही आहे, अनेक वर्ष झाले, तर इथे महाराष्ट्रात राज ठाकरेंना दूर ठेवून तुम्हाला काय साध्य होतं आहे? मला वाटतं शेवटी सत्ता आणि आयडिओलॉजी यात फरक आहे. आयडिओलॉजी ही आयडिओलॉजी आहे की पक्ष कुठल्या ध्येय धोरणावर चालतो, मग तो सत्तेसाठी चालतो का? आमची भाजपसारखी परिस्थिती नाही आहे, म्हणजे काल जेलमध्ये टाकलेला माणूस परत घेणे आणि सत्ता मिळवणे, ज्याच्यावर आरोप झाले त्यांना बरोबर घेणे आणि सत्ता मिळवणे, याच्यापेक्षा आपण कन्सिस्टन्सी राहिली तर आज नाही तर उद्या लोक विचार करतील ना की बाबा हा काँग्रेस पक्ष कन्सिस्टंट आहे एका थॉट प्रोसेसवरती. तर मला वाटते आमची थॉट प्रोसेस क्लिअर आहे की नॅशनल इंटिग्रिटी आमच्यासाठी महत्त्वाची आहे, सर्व लोकांना समान वागणूक देणं ही आम्च्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचं आहे. प्रांतिक पक्ष आहेत त्यांची धोरणं वेगळी असू शकतात, त्यांची धोरणं तिथल्या प्रांताच्या संबंधित असतात. आमचा पक्ष देखील प्रांताची अस्मिता जपतच असतो, परंतु ती जपत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं धोरण नॅशनली त्या ठिकाणी असतं, कारण की आम्हाला लिगसी आहे. नॅशनल पार्टी म्हणून आम्ही ज्यावेळी काश्मीर टू कन्याकुमारी विचार करतो त्यावेळी आमचा स्कोप थॉट प्रोसेसचा मोठा आहे, तो नॅशनल आहे, ऑल इंडियाचा स्कोप आहे. त्यामुळे या गोष्टी होत राहणार या गोष्टी, परंतु उद्या काय होईल आपल्याला सांगता येत नाही 4 वर्षानंतर. खरं तर महाविकास आघाडी जेव्हा शेप घेत होती त्यावेळेला आपण सातत्यानं त्याचं क्रेडिट संजय राऊत आणि शरद पवारांना देतो, पण मला वाटतं त्याची सुरुवात तुम्ही केली कोल्हापूरला आणि तुम्ही आमचं ठरलंय असं म्हटलं होतं. तर एकंदरीत त्या महाविकास आघाडीकडे आता एवढी वर्ष गेल्यावर, आत्ताच्या ह्या सगळ्या निवडणुका झाल्यानंतर आता तुम्ही कसं बघता? नाही, इंडिया अलायन्स म्हणून लोकसभेला जे यश आम्हाला आलं, नाहीतर 25 जागा अजून लोकसभेच्या 25-30 जागा आल्या असत्या तर सत्ताच आली असती केंद्रामध्ये. म्हणजे इंडिया अलायन्सच्या 25-30 जागा कदाचित बिहारमध्ये आम आदमी पार्टी असेल किंवा या 2-3 लोकांचे आकडे आले असते तर कदाचित सत्ता झाली असते. मग आपण काय म्हणतो की हा प्रयोग यशस्वी झाला का? तर यशस्वी झाला, 100% यश. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभेला यशस्वी झालो, विधानसभेला एक वेगळं नरेटिव्ह चाललं, म्हणजे त्यावेळची पोझिशन वेगळी होती, थोडं अडचणीत आलो. म्हणून आता पुढं महाविकास आघाडीला यश मिळणार नाही असं म्हणता येईल का? नाही. तर उद्या पुढच्या भविष्य काळात सुद्धा महाविकास आघाडी म्हणून यश आम्ही मिळवू शकतो. जॉईंट एफर्ट्स करावे लागतील. 4 वर्ष या सत्तेच्या विरोधात सातत्यानं आम्हाला लढा द्यावा लागेल. प्रश्न अनेक आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आवासून आहे. 30 लाख 35 लाख कोटीची आकडेवारी आम्ही ऐकतो डावोसमधून. 40 लाख नोकऱ्या मिळणार आहेत असं आजच उदय सामंतांचं स्टेटमेंट आहे. म्हणजे आम्हाला काळजी वाटते आता महाराष्ट्रामध्ये की 4 नोकऱ्या असतील आणि 1च अर्ज असेल, अशी परिस्थिती येते का महाराष्ट्रामध्ये ही आकडेवारी? त्यामुळे अनेक प्रश्न आहेत. तुम्ही व्हाईट पेपरची पण मागणी केली? मी मागितलं, तुम्ही श्वेतपत्रिका जाहीर करा. आम्ही ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं
उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे साहेब पण त्या मंत्रिमंडळात होते, अजितदादा पण होते, म्हणजे ते अंडरलाईन करतो त्यावेळीची आकडेवारी आम्ही जाहीर करू शकतो. आदित्य ठाकरेंनी ती केलेलीच आहे, तरी आणि जाहीर करू शकतो आम्ही. परंतु तुम्ही 14 ते 19 मध्ये नेमके MOU झाले, त्याचा परिणाम काय झाला, आणि नंतर 22 ते 24 आणि 24चे पुढचे 1 वर्षाचे. आता ह्या वर्षाच्या MOUचं इम्प्लिमेंटेशनबद्दल मी बोलणार नाही. म्हणजे मी एवढा हे नाही की आत्ता MOU झाला त्याचे परिणाम आम्ही 2 वर्षांनी विचारू. ह्या 30 लाख कोटी का 35 लाख कोटीचे MOU जे दावोसमध्ये झालेले त्याचा आज आम्ही विचारणार नाही त्याला. तुम्ही पुढच्या वर्षी तरी सांगा त्यांनी जमीन घेतली का, त्यांना LOI दिलं का तुम्ही, म्हणजे सुरुवात किमान काही केले का, ते तुम्ही पुढच्या वर्षी सांगा, आम्ही म्हणत. परंतु किमान 14 ते 19 आणि 22 ते 24 ही तरी आकडेवारी लोकांच्या समोर येऊ दे. आणि तुम्ही व्हाईट पेपर काढा एवढ्यासाठीच की नेमका रोजगार यातून किती उपलब्ध झाला. हरकत नाही, आणि झाला असेल आम्ही तुमचं अभिनंदन करू. कोल्हापूरला जाऊया परत थोडंसं. तुमचे एकेकाळचे मित्र होते, आता कट्टर वैरी आहेत धनंजय महाडिक. काय गडबड झाली? नाही, मला वाटतं त्याच्यावर मी बऱ्याचदा उत्तर दिलेलं आहे. 2014 साली ज्यावेळी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून निवडणुकीला सामोरं गेलो, आदरणीय पवारसाहेब असतील, अगदी अहमद पटेल त्यावेळी होते, त्यांनी सांगितलं की हे विसरून तुम्ही एकत्र आलं पाहिजे, कारण की 14ला मोदी लाट होती आणि अशा लाटेत काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र राहणं गरजेचं होतं. आणि म्हणून जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेबांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी हा वाद मिटवला आणि मी 14ला त्यांना मदत केली. लोकसभेला म्हणजे मी क्रेडिट घेणार नाही, परंतु काँग्रेस म्हणून आम्ही जी काय ताकद लावली त्याच्यावर ते खासदार झाले आणि मेमध्ये खासदार झाले आणि ऑक्टोबरला त्यांनी त्यांच्या भावाला माझ्या विरोधात उभा केलं. त्यावेळी मी सांगत होतो की आपण मदत केली एकमेकाला, तुम्ही तुमच्या भावाला उभा करू नका. परंतु त्यावेळी त्यांचं उत्तर होतं की काका माझं ऐकत नाहीत, अशी परिस्थिती होती. त्यामुळे त्यातून तो वाद पुढे चालू झाला आणि मग 2015ला मी विधान परिषदला उभारलो. माझा पराभव झाल्यानंतर आणि महाडिक साहेबांचा पराभव त्यावेळी त्या ठिकाणी झाला आणि तो वाद सुरू झाला. हा मिटलेला 2014च्या मेमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या आदेशावरून तो वाद मिटला होता आणि आम्ही एक दिलानं, म्हणजे सुप्रियाताई सुद्धा त्याला साक्षीला आहेत, एक दिलानं त्या निवडणुकीमध्ये त्यांना मदत केली. परंतु ऑक्टोबरमध्ये महाविकास आघाडी तुटली, काँग्रेस राष्ट्रवादी युती तुटली, म्हणून मग आम्ही हे केलं असं म्हणण्याला. मग राष्ट्रवादीतनं त्यांनी भावाला उभा करायचं होतं, ते राष्ट्रवादीचे खासदार होते. काँग्रेस राष्ट्रवादी अलायन्स तुटला आपला, तर मग त्यावेळी त्यांनी 14ला मग राष्ट्रवादीतनं त्यांच्या भावाला उभा करायचं होतं. तसं घडलं नाही आणि म्हणून तेथून तो वाद सुरू झाला. पण तो आता पूर्ण म्हणजे घराण्याशी वाद वैर असं काही नाही, आता पॉलिटिकल वाद आहे तो, म्हणजे पॉलिटिकल वाद आहे आणि मी फार काय त्यांना म्हणजे महत्त्व देत नाही. माझा एजेंडा कोल्हापूरच्या विकासाचा आहे, त्या वादापेक्षा कोल्हापूरला कसं पुढं घेऊन जायचं हा माझा एजेंडा आहे. आणि तुम्ही महापालिकेत बघितलं असेल की मी एकदाही टीका केली नाही त्यांच्यावर, कारण की मी टीका करून त्यांना तेवढा TRP द्यायची आवश्यकता पण गोकुळमध्ये पण तुमचा तोच वाद आहे, गोकुळ डेअरी. नाही, गोकुळमध्ये कोऑपरेटिव्हमध्ये त्यांचं पॅनल आणि आमचं पॅनल असा विषय होता. आणि गोकुळमध्ये ज्यावेळी मी गेले 10 वर्ष संघर्ष करतोय, ही संस्था 5.5 लाख शेतकऱ्यांशी निगडीत आहे. दर महिन्याला 150 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतात. ही शेतकऱ्यांची संस्था जिवंत राहिली पाहिजे. आणि म्हणून आमचा गोकुळचा उद्देश काय की आज महाराष्ट्राला 25% दूध कोल्हापूर जिल्हा देतो. आज परवा आम्ही 20 लाख लिटर दररोज संकलनचा टप्पा गाठला. हे लाखो शेतकऱ्यांशी निगडीत आहे, ते व्यवस्थित चाललं पाहिजे ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून मी म्हणत होतो की दर जास्त शेतकऱ्याला द्या. आम्ही निवडणुकीच्या आधी सांगितलं 2 रुपये जास्त देतो, आम्ही 12 रुपये जास्त दिला. हे कशामुळे शक्य झालं? गव्हर्नन्समुळे शक्य झालं. आणि म्हणून आमचा वाद तात्विक तिथला काय आहे की गोकुळमध्ये शेतकरीभिमुख कारभार झाला पाहिजे, व्यक्तिगत स्वार्थासाठी कारभार नसला पाहिजे. म्हणजे त्यांचं व्यक्तिगत टँकर्स जे चालायचे त्याला आमचा विरोध होता. तुम्ही शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील हे याचा विचार तुम्ही करा. किंवा इथं नवी मुंबईमध्ये आम्ही जागा घेतली आणि जे दुधाचं पॅकिंग होतं ते बाहेर आउटसोर्स केलं होतं, ते आम्ही थांबवलं. त्यामुळे 3 वर्षात आमचे 25-30 कोटी रुपये वाचले. हा फायदा एक पैसा कोणाला जातोय तर तो शेतकऱ्याला परत जातोय. हे जे विषय आहेत की जे संस्था म्हणून व्यवस्थित चालली पाहिजे ही आमची भूमिका आहे.
पण मग येणाऱ्या काळात तरी महाडिक आणि तुम्ही एकत्र येण्याचे काही चिन्ह नाही, दिसत विषयच नाही. म्हणजे चुकून सुद्धा एकदा 2014ला अनुभव घेतलेला आहे. आता राजकारणात कधीही त्यांची संगत नाही, हा निर्णय माझा पक्का आहे. अच्छा. अ, एकंदरीत बऱ्याच नेत्यांबरोबर तुम्ही काम केलंय, पण गृह खातं सुद्धा तुम्ही बघितलंय. तर आजचं गृह खातं आणि तुम्ही जेव्हा होते, कसं तुम्ही त्याला कम्पेअर कराल फंक्शनिंगला? नाही, मी काल सुद्धा बदलापूरच्या घटनेवर सांगितलं की गृह खात्याला स्वतंत्रच मंत्री पाहिजे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं कार्यक्षमता चांगली आहे असं आपण गृहीत धरूया. ॲज अ चीफ मिनिस्टर म्हणून ते चांगलं काम करतायत असं आपण गृहीत धरलं तरी महाराष्ट्र हे एवढं मोठं राज्य आहे की त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह खातं हे एकत्र राहू शकत नाही. वाटल्यास त्यांनी दररोज ते रिपोर्टिंग घेतातच, परंतु ते स्वतंत्र वेळ देऊ शकत नाहीत, 100% देऊ शकत नाहीत. म्हणजे एखाद्यानं RTI टाकला आणि गृह खात्याच्या किती आढावा बैठका त्यांनी घेतल्या याचा हिशोब केला तर कळेल की नेमकं ते देऊ शकले का वेळ. मी दोष त्यांना देत नाही, परंतु ते करू शकत नाहीत. स्वतंत्र ते एकटे मंत्री म्हणून गृहमंत्री असते तरी हरकत नव्हती. परंतु आपण जर महाराष्ट्राचा इतिहास बघितला, महाराष्ट्राची इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट व्हायला जिओग्राफी कारणीभूत राहिली, पाणी राहिलं, जमीन राहिली, शेतकऱ्यांनी इथल्या जमिनी दिल्या आणि इथलं वातावरण तसं होतं. वातावरण म्हणजे काय? शांतता, कायदा आणि सुव्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये चांगली राहिली. त्यामुळे जगभरातून इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आली. मग ती कायदा आणि सुव्यवस्था बिघडत गेली तर उद्या हे होणार नाहीत, म्हणजे हे चालणार नाही. आणि म्हणून माझी आत्तासुद्धा मागणी, भले त्यांनी त्यांचा विश्वासू व्यक्ती द्यावा गृह खात्याला. गृह खातं सेन्सिटिव्ह आहे की ते मी 6 वर्ष ते राज्यमंत्री म्हणून हाताळलेलं आहे, त्याचं महत्त्व मला माहीत आहे आणि त्यांना देखील माहीत आहे त्याचं महत्त्व किती आहे. भलेही त्यांनी कंट्रोल करावा, खरं स्वतंत्र माणूस असावा जो डे टू डे महाराष्ट्रातलं मॉनिटरिंग करेल. कायदा सुव्यवस्था किती बिघडत चाललेली आहे त्याची माहिती घेईल. आकडेवारी नुसती फेकून समोर उपयोग नाही. NCRBची आकडेवारी आहे, CIDची आकडेवारी अशी आहे, ते आता IPCचे हे गुन्हे कमी झालेत, हे झाले, ती आकडेवारी फेकणार. ॲक्च्युली ग्राउंडवर काय परिस्थिती आहे ह्याचा ॲनालिसिस व्हायलाच पाहिजे. आणि म्हणून माझी आत्तासुद्धा त्यांना मागणी आहे की स्वतंत्र तुम्ही भले तुमचा विश्वासू व्यक्तिमत्व द्या, खरं स्वतंत्रच असलं पाहिजे असं माझं ठाम आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हा एक नसावा. हा नाही, म्हणजे गृह खातं हे सेन्सिटिव्ह आहे, डे टू डे आहे. म्हणजे 24/7 आहे गृह खातं, 24/7. म्हणजे त्यांना सुद्धा माहिती आहे, सकाळी जो आमच्याकडं रिपोर्ट येतो तो रिपोर्ट बघितल्यानंतर आपण डिप्रेशनमध्ये जातो, कारण की एवढ्या घटना घडत असतात महाराष्ट्रात. आणि मग त्या घटनांवर मग जातीय तणाव असतील, सोशल मीडियावरचं आता आपला सायबर सेल आहे, सायबर सेल कंटिन्युअस मॉनिटरिंग करत असतो की सोशल आपलं फॅब्रिक बिघडवण्याचं काम काही घटक करत असतात, त्यांना काउंटर करणं. म्हणजे एक विषय नाही आहे यामध्ये, म्हणजे हजारो विषय आहेत की गृह खात्याशी निगडीत आहेत आणि प्रत्येक गोष्टीत गृह खातं हे अगदी इन्व्हॉल्ड असतं. तेव्हा माझं त्याबद्दल ठाम मत आहे की स्वतंत्रच असणं भले त्यांनी त्यांचा माणूस नेमावा, काही हरकत नाही. आपण जर बघितलं तर जी मोठी चांगली नेते मंडळी आहे वेगवेगळ्या पक्षातली, ती बरोबर असं ना तसं करून भाजपात जाते. आता ते आपणहून जातात की भाजप त्यांना ऑफर देतं हे काही सांगता येत नाही, पण असं होत असतं. तुम्हाला असे काही डायरेक्ट इनडायरेक्ट ऑफर आले बऱ्याचदा का? मी ह्याचा खुलासा केला, मला तशी कधी ऑफरही आलेली नाही आणि तो विचारही माझ्या मनामध्ये कधी आलेला नाही. कारण की मला वाटते की ह्या अविश्वासाच्या वातावरणात आपण विश्वासानं राहिलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की सत्ता का आयडियॉलॉजी, हा ज्यावेळी एक तुम्ही कन्फर्म राहता की बाबा ही आयडियॉलॉजी. आता मी 1992 पासून NSUमध्ये काम करतोय, तेव्हा माझं फिक्स आहे की बाबा आपण ह्या आयडियॉलॉजीनं जायचं. आता 14 ते 19 सत्ता नव्हती, आम्ही राहिलो बिनसत्तेविना. 19ला सुदैवानं महाविकास आघाडी आली, मंत्री झालो. 22 नंतर परत सत्ता गेली, राहिलो. म्हणजे ठीक आहे, सत्ताच पाहिजे असातला भाग त्या ठिकाणी. भाजप 2050 पर्यंतचा प्लॅन करते सध्या समोरचा. 2050 पर्यंतचं आयुष्यमान गुणाचं आहे ते पहिलं महत्वाचं आहे.
कारण की प्लॅन करणं आणि इम्प्लिमेंट करायला माणसं असणं यात फरक आहे. प्लॅन चांगले तयार होऊ शकतात. ते काय आता टेक्नोक्रॅट सगळे प्लॅन फ्युचर तयार करायला तर फार वेळ लागत नाही, परंतु ते आयडियोलॉजी तुमची, तुम्ही 29ला काय उत्तर देणार आहे महाराष्ट्रात? तुम्ही लाडकी बहीण देऊन आता विषय संपला, आता ती चालणार नाही तुम्हाला 29ला तुम्हाला रोजगार किती दिलाय किंवा शेतकऱ्यांचं नेमकं उत्पन्न वाढवलंय का? आज कापसाचे सेंटर्स विदर्भामध्ये हायकोर्टानं सांगावं लागले की तुम्ही सोयाबीन आणि कापसाचे सेंटर्स वाढवा, मग सेंटर्स वाढवण्यात येईल. म्हणजे हे जे बेसिक गव्हर्नन्स आहे, मी मगाशी तुमच्याशी गप्पा मारताना पण सांगितले, गव्हर्नन्स फेल्युअर हा प्रचंड आहे. आता कॅगचा रिपोर्ट अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आला. आता शहरीकरण एवढं वाढलंय, आता मला वाटते सरकारचा फोकस शहरीकरणातल्या प्रॉब्लेम्सवर असला पाहिजे असं माझं मत त्या ठिकाणी. भाजपचं काय झालंय, निवडणुका जिंकण्यासाठी काही करायचं परंतु गव्हर्नन्ससाठी काय करायचं नाही. आता कॅगच्या रिपोर्टमध्ये आपण बघतोय, मी आकडेवारी सांगू इच्छितो, 32 लाख टन कचरा अनसायंटिफिकली डंप केला जातो. ह्या कॅगच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. म्हणजे 9,000 पॅराज हे कॅगमध्ये आलेले आहेत या महानगरपालिकांच्या संदर्भात, सगळ्या महानगरपालिकेचं, ज्याच्यावर कुठलंही उत्तर आलेलं नाही. हजारो 10-15 हजार कोटीच्या वर पैसे खर्च झाले, परंतु त्याचं युटिलायझेशन सर्टिफिकेट आलेलं नाही. म्हणजे टोटल फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स हा आत्ता सध्या आपल्याला या ULBs महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी दिसतो. आम्ही हे ॲड्रेस करणार आहोत का नाही? एका बाजूला आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी सगळ्या मशिनरी वापरतो, परंतु गव्हर्नन्स, म्हणून माझी म्हणणं तेच आहे की आता 24 महापालिका तुमच्या ताब्यात आल्यात, गव्हर्नन्स चांगला झाला पाहिजे. ह्याच्यावर फोकस सरकार करणार आहे का, हा प्रश्न राहणार आहे. नाही, नक्कीच. आणि ज्यांची सत्ता आहे त्यांची जबाबदारी ही पहिली आहे त्या बाबतीत. पण विरोधी पक्ष म्हणून सुद्धा असं तुम्हाला नाही वाटत का की ह्यातले कुठलेच मुद्दे हे निवडणुकीत प्रखरपणे मांडल्या नाही जात? निवडणूक जवळ आली की जात पात धर्म, म्हणजे कोणी जात कोणी धर्म, कोणी त्याचबरोबर अजून भाषा प्रांत, अशी इतकी वेगवेगळे वाद येतात. पण कचरा आणि कचरा नियोजन ह्याचा मात्र मुद्दा एकत्रितरित्या कोणीही मांडत नाही. त्यामुळे कुठेतरी विरोधी पक्ष सुद्धा चुकतोय असं नाही वाटत का? नाही, प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा करतो, त्या जाहीरनाम्यात हे मुद्दे असतातच. आता तो किती अभ्यासपूर्ण केला जातो हा प्रश्न त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. कारण की बऱ्याचदा काय होतं आहे की सगळे जाहीरनामे हे शेवटच्या 3 दिवसात डिक्लेअर होतात, पब्लिकला वाचताच येत नाहीत. म्हणजे सगळ्या पक्षांचे. सुदैवानं आम्ही कोल्हापूरमध्ये 8-10 दिवस आधी जाहीरनामा दिला की आम्ही नेमकं काय करणार आहोत. आणि मला वाटते हे धोरण विरोधी पक्ष असू दे किंवा सत्ताधारी पक्ष असू दे, तुमचं प्रत्येक ॲस्पेक्ट बदल, पाणी पुरवठा असू दे, स्वच्छता असू दे, रस्ते असू दे, आरोग्य असू दे, याच्या संदर्भात नेमकं काय ते जाहीरनाम्यातच आलं पाहिजे. जाहीरनाम्यात असतं, अगदी भाजपच्याही होतं. प्रश्न हा आहे की ह्या मुद्द्यांवर चर्चा घडवून येत नाही. चर्चा भलत्याच मुद्द्यांवर होते आणि ती दोन्ही बाजूनी तेच होतं. नाही, विकासावर चर्चा होते असं होत नाही असं म्हणता येणार नाही, परंतु ज्यावेळी लोकल आता काय व्हायला लागले, इलेक्शन हायपर लोकल व्हायला लागलेत. म्हणजे त्या वॉर्डातले विषय, त्या वॉर्डातला उमेदवार, त्याचे चांगले वाईट गुण सांगण्याचा प्रकार होत आहे. आता मग ट्रेंड असा व्हायला लागला की पॉलिसीवर मतं पडतायत का, तोही अभ्यास करावा लागेल आपल्याला. की आम्ही जनरल पॉलिसीवर बोललो एखाद्या शहरामध्ये की आमची पॉलिसी ही आहे या बाबतीत, त्याच्यावर आम्हाला मतं मिळतात का, लोकांचा आता ॲक्सेप्टन्स काय, लोकांचं तिथं गेल्यावर त्या उमेदवाराबद्दल बोलणं, माझा उमेदवार कसा चांगला आहे आणि पुढचा कसा दुय्यम आहे, ह्याच्यावर लोकांना मतं मिळतात, असं एक प्रेसिडेंट झाल्यामुळं मग बोलण्याची स्टाईल सगळ्या पक्षाची, मी एका पक्षाचं बोलत, सगळ्यांची पक्षाची स्टाईल तीच व्हायला लागली की आम्ही त्यावरच बोलावं. आणि गव्हर्नन्सवर बोलल्यावर फरक पडतो का ते त्याचा अजून ॲनालिसिस करावं लागेल की फक्त तेवढ्या डेव्हलपमेंटच्या भाषणांवर आपल्याला मतांची बेरीज करता येते का. शेवटी काय आहे की
जिंकणं हा विषय त्यातला महत्त्वाचा आहे. आणि म्हणून प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. आम्ही तो करतोच. म्हणजे मी महापालिकेमध्ये पूर्ण टीका करण्यापेक्षा माझी 90% भाषणं डेव्हलपमेंट होती, विजनवर होती, आणि त्याला प्रतिसाद लोकांनी दिलाय असं माझं मत आहे. डिसेंबर महिन्यात आम्ही नागपूरला जेव्हा अधिवेशन सुरू होतं तेव्हा माझा विजन हा एक कार्यक्रम केला होता आणि निवडणुकांचं सगळं हे सुरू झालं होतं. त्यावेळेला जयंत पाटलांनी आमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की एकंदरीत विरोधी पक्ष म्हणून रिसोर्सेसनंच खूप कमी पडतोय आणि त्यामुळे निवडणुकीत जो जोर दिसायला पाहिजे तो दिसत नाही. तर खरंच अशी परिस्थिती आहे का विरोधी पक्षाची? नाही, तशी परिस्थिती आहे. कारण की आपण आता सगळ्या पक्षांचे बॅलन्स शीट देशामध्ये पुढं आलेले आहेत. भाजपला 4-5 हजार कोटी रुपयाचा फंड सगळेजण देतात, काँग्रेसला किती देतात, NCPला किती देतात, हे कारण शेवटी ज्यावेळी या नगरपालिकेला देखील ज्यावेळी चर्चा झाली की आम्ही कोण फिरताना दिसत नाही. आता देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा हे हेलिकॉप्टर विमान फिरतात, ते पक्षाचा खर्च आहे. पक्ष चेकनं पैसे देतो आणि त्या विमान आणि हेलिकॉप्टरचा खर्च त्या ठिकाणी होतो. ती क्षमता आता आमच्याकडे आहे का? थोडी कमी आहे, मान्य करावी लागेल. की पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी करू शकतो का? तर त्याला मर्यादा आलेल्या आहेत. हे जयंत पाटील साहेबांचं वक्तव्य अगदी बरोबर आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या परीनं जेवढं करता येईल, 4-5 जिल्हे ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणजे आजकाल आता पैशाविना राजकारण होणार नाही. नाही, म्हणजे दोन्ही मतं आहेत, त्याला दोन बाजू आहेत. मी असं स्टेटमेंट केलं तर त्याची टीका देखील माझ्यावर होऊ शकते. परंतु रिसोर्सफुल इलेक्शन आहे हे आता सर्वश्रुत झालेलं आहे. मग गरीब माणसाला म्हणजे पक्ष श्रीमंत असेल तर वेगळी गोष्ट, पण गरीब माणसाला काही स्थान आहे का राजकारणात नाही, आता? असं नाही की अजिबात नाही असं म्हणता येणार नाही. आता म्हणजे मी एक फक्त कोल्हापूर बोलतोय असं आपल्याला वाटेल, परंतु माझ्यासमोर जे उदाहरण आहे, चहाच्या गाडीवाल्याला आम्ही तिकीट दिलं, तो निवडून आला. म्हणजे असं नाही की लोक पैशामुळंच सगळे निर्णय घेतात, असं पण नाही आहे. खरं रिसोर्सेस लागतात हे पण मान्य करावं लागेल. कारण की शेवटी आता कोणाला तरी त्याचा गॉडफादर बनून त्याच्या पाठीशी उभं राहावं लागतं. तो गॉडफादर नसेल तर ती व्यक्ती जिंकून नाही येऊ शकत. कॅम्पेन उचलणं हे देखील महत्वाचं आहे. तुमची आता पेपरला शेवटच्या दिवशी जाहिरात नसेल तर लोक म्हणतात अरे कुठं आहे पक्ष तुमचा. म्हणजे ह्या गोष्टी अशा झाल्यात की तुम्हाला ह्या सगळ्या आता कराव्याच लागतात. की निवडणूक आली की वर्तमानपत्रात जाहिरात, TV वरची जाहिरात ही द्यावीच लागते, तुम्हाला पोचावंच लागतं. आणि म्हणून मगाशी जयंत पाटील साहेब म्हणले तसं आता स्पॉटीफाय उघडलं की एकनाथ शिंदे साहेब दिसत होते. हा रिसोर्सफुल असणं याचा उल्लेख जयंत पाटील साहेब करत होते. बरं, शेवटाकडे इतकी नेते मंडळी आपण बघितली आपल्या करिअरमध्ये, एका शब्दात तुम्ही कसं डिस्क्राईब कराल किंवा त्यांच्या लिडरशिपकडे तुम्ही कसं बघता, काय म्हणाल? राहुल गांधी, कन्सिस्टंट. नरेंद्र मोदी, इनकन्सिस्टंट. अच्छा. हो, कारण की ते 2014ला काय बोलले ते 19ला विसरले, 19ला काय बोलले 24ला विसरले. अच्छा. देवेंद्र फडणवीस, काय आता म्हणजे त्याला काय मॅन्युप्युलेटिव्ह म्हणावं का दुसरा शब्द कुठला वापरावा मला कळत नाही. की मॅनेजमेंट स्किल्स चांगले आहेत, म्हणजे सगळ्यांना मॅनेज करायचं. बट इज इट पार्ट ऑफ मॅन्युप्युलेटिव्ह माहीत नाही, परंतु मॅनेजमेंट म्हणजे त्यांनी वकील आहेत का MBA केलेलं आहे त्यांनी शंका आहे. कारण की MBA करणारा ग्रॅज्युएट जसं मॅनेज करतो सगळ्या विषयांना 24 तास, तसं त्यांचं आहे. आता मला माहिती नाही हे त्यांना कॉम्प्लिमेंट वाटेल की काय. शरद पवार साहेब म्हणजे हे मी मागच्या वेळी देखील बोललो त्यांच्यावर की त्यांना सगळ्या गोष्टीचं माहिती आहे. म्हणजे त्यांचा जो पेशन्स आहे, म्हणजे मला परवा एक स्टार्टअपमधला मुलगा भेटला होता, तो मला 20 मिनटं बोलत होता आणि तो 20 मिनटं झाल्यानंतर मी त्याला म्हणलं तुला मी वेळ देतो नंतर कधी तर एकदा. म्हणजे मी 20 मिनटं झाल्यानंतर मी थोडं हे झालं होतं. म्हणजे तर
तो म्हणला हो काका वेळ द्या प्लीज. परवा पवार साहेबांच्यावर 1.5 तास बसलो होतो. अच्छा. अच्छा. म्हणजे मग मी पेशन्स म्हणजे सगळं एवढा 1.5 तास त्या मुलाला जर ते आत्ता वेळ देत असतील तर मग आम्ही किती शिकलं पाहिजे त्यांच्याकडनं. उद्धव ठाकरे. म्हणजे ते ह्याच्यावेळी मला दिवाळीच्या वेळी तुमच्याच चॅनेलवर मला वाटते विचारलं होतं की ते फटाकडीतला कुठला तर ते इन्स्टंट बॉम्ब म्हणतो आपण काय बोलतील किंवा ठाकरे साहेबांचा जो त्यांच्याकडं प्रेसिडन्स आहे तो त्यांच्यातून दिसतो. राज ठाकरे. तर राज ठाकरेंचं पण मला त्यांनी कन्सिस्टंट राहावं असं मला वाटते. भूमिका बदलू नये सतत. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात, वेळ काढलात आणि कॉफी विथ कौशिक मध्ये आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. याबद्दल धन्यवाद. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.